आजची रेसिपी आहे भगरीचे थालीपीठ, ज्याला तुम्ही वरईचे पण म्हणतात. मी आज ठरवलं की आज गडबड नाही, काय नाही, एकदम निवांत व्हिडिओ बनवायचा. काही काम नाही ना जास्ती, फक्त फराळीचं बनवायचं आहे. तर ठरवलं की चला व्हिडिओ पण बनवूया आणि निवांत ठेवूया. आज गडबड नाही करायची आज, असं ठरवलं. आणि इथं पहिलं मी बटाटे शिजवून घेतलेले आहेत 2, त्याचे छिलके पण काढून घेते. आज मी कच्च्या वरईचं थालीपीठ नाही बनवणार आहे. वरईला मी पहिलं शिजवून घेतलेलं आहे. आज आपण तिचं थालीपीठ बनवूयात. याच्यामध्ये आपण ना जास्ती खूप काही ॲड करणार नाही आहेत, खूप कमी गोष्टी ॲड करून छान बनवणार आहेत. मिरच्या पण मी भाजून घेतलेल्या आहेत आणि त्याला वाटून त्याचा आपण ठेचा बनवून घेणार आहेत. तर इथं मी वाटून घेते आता सध्या, आणि तुम्हाला मी एकदा साहित्य पण दाखवून घेते की काय काय घेतले. 2 बटाटे घेतले शिजवून, ठेचा आणि थोडंसं तीळ घेतली आणि भगरीचा भात घेतला आहे. शेंगदाणे पण घेतलेले आहेत मी अर्धा कप भाजून, त्याला मोठं वाटून ते मी नंतर घालणार. पहिलं बटाटे पण मी हातानंच मॅश करून घालते. ठेचा तुमच्या अकॉर्डिंग घाला, खूप तिखट तुम्हाला पाहिजे असेल तर तिखट करा, नाही तर सपक करा, कसंही तुमच्या मनावर. त्यानंतर मीठ घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये, आणि नंतर शेंगाचं वाटलेलं कूट पण घातलेलं आहे. मोठं वाटून घेतले मी, खूप बारीक वाटायचं नाही, याला मोठंच ठेवायचं आहे. आणि हे सगळं पहिलं आपण एकत्र करून घेऊया. बिलकुल याच्यामध्ये असं मीठ वेगळं मिरचू वेगळं नाही राहिलं पाहिजे. सगळं एकजीव करून घेऊ. पहिलं तुम्ही चमच्याने पण करू शकता आणि हाताने पण करून घेऊ शकता. त्यानंतर मी एक कॉटनचा कपडा ओला करून घेतलेला आहे, त्याच्यातलं पूर्ण पाणी पिळून काढलेलं आहे. आणि नंतर हाताला पण आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, पीठ हाताला चिटकू नये म्हणून. छोटासा एक गोळा घ्यायचा आणि त्याला आपल्याला थापायचं आहे. खूप मोठे थालीपीठ बनवायचे नाही आपल्याला, कारण हे तुटण्याची शक्यता असते ना, त्यामुळं छोटेच बनवायचे आहेत आपल्याला. तुम्ही बघू शकता इथं मी जास्ती काटातच त्याला पसरवते. मध्ये पण एखादा हात द्यायचा, पण काटामध्ये जास्त तुटू द्यायचं नाही त्याला. काटामध्ये सुरुवातीलाच तुटलेले असले की मग परत तव्यावरून फ्लिप करताना आणखी खूपच जास्त तुटतील ते. आणि खूप पातळ पण करून घ्यायचं नाही, पातळ केले तरी ते तुटतील, म्हणून थोडंसं जाडसरच ठेवा त्याला. आणि माझं इथं थापून आता कंप्लीट झालेलं आहे. थोडीशी वरून तीळ टाकायची, मध्यभागी त्याला छोटंसं एक होल केलं आहे मी, आणि कपड्याला अलगद उचलून आपल्याला तव्यावर टाकायचं आहे. आणि थालीपीठ असलेली बाजू आपल्याला तव्याकडे करायची आणि कपड्याला खेचून काढायचं, निघतो तो लगेचच. आणि जर वरून तुम्हाला कोरडं वाटत असेल थालीपीठ तर थोडंसं पाणी लावा. त्यानंतर आपण साईडनं त्याला तेल टाकून घेऊया थोडंसं, म्हणजे ते निघताना त्याला हेल्प होईल फ्लिप करायच्या टाईमला. आणि थोडंसं आपण त्याच्यावर झाकून ठेवूया 2 मिनटासाठी, आणि गॅस कमी करूनच त्याला हे करू देऊ, नाहीतर ते करपून जाईल. त्यानंतर आपण पहिले याचे काटे सोडवून घ्यायचे. एकदमच फ्लिप करायला गेलो तर तुटू शकतं ते. काटे सोडवून घेताना तुम्हाला कळेल की हे निघेल का नाही, किंवा नाही निघत असेल तर आणखी थोडा वेळ त्याला शिजू द्यायचं, म्हणजे भाजू द्यायचं. तर इथं माझं रेडी होतं, मी त्याला फ्लिप करून घेतले. भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो याला, कारण खरपूस भाजून घ्यायचं असतं ना. इथे बघू शकता माझं पण थोडंसं तुटलेलं आहे ते. आणि तुम्ही त्याच टाईपनं बाकीचे पण सगळे करून घ्या. मी पण करून घेतले तसेच बाकीचे पण. मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवते, हा फ्रंटनं दाखवते मी, वरतून नाही दाखवते. तर इथं मी जास्त स्पीडमध्ये दाखवलेले आहेत हे व्हिडिओ, कारण नाहीतर खूप लेंदी होईल ना व्हिडिओ बघायला, त्यामुळे मी फास्ट दाखवलेले आहेत. याच्यामध्ये जे मला उभं दाखवता आलं नाही म्हणजे कॅमेऱ्यामध्ये, ते यामध्ये दिसून जाईल तुम्हाला की मी पूर्ण कसं केलेलं आहे ते, म्हणून मी या अँगलनं पण व्हिडिओ बनवलेला आहे. आणि सेम जसं मी फर्स्ट टाईमला जसं भाजून घेतलं होतं ना तसंच. पण याच्यामध्ये लक्षात ठेवायची ही गोष्ट आहे की याला भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो, लगेचच भाजत नाहीत हे. भाजले तरी मग ते मऊ बनतील, तर तुम्हाला ते खरपूस बनावे म्हणून थोडंसं जास्त वेळ भाजायला लागेल, एवढंच, बाकी काही नाही होणार. आणि इथं मी सगळेच माझे बाकीचे पण थालीपीठ मी 4 बनवलेले आहेत, ते बनवून घेतलेले आहेत. आणि तुम्ही दही संग ट्राय करून बघू शकता याला, एकदम छान टेस्टी खरपूस झालेले आहेत.
ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा.